तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे। पक्षाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी रविवार 14 जून रोजी जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथे राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या GR मध्ये 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे। या जाचकटींमुळे लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीत दिलेले 7/12 कोरा करण्याचे आश्वासन फोल ठरले असून हे सरकार शेतकऱ्यांची सरळ फसवणूक करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। दरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला। जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे यांच्या फिर्यादीवरून प्रसेनजित पाटील, प्रमोद शहादेव सपकाळ, दत्तात्रय डिवरे, आशिष वायझोडे, ॲडव्होकेट करीम खान, महादेव भालतडक, सिद्धार्थ हेलोडे, विश्वास भालेराव पाटील, अंबादास सारोकार, जय कागदे, धनंजय सारोकार, सुहास वाघ आणि इतर 8 ते 10 जणांविरुद्ध कलम 126(2) BNS सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या रास्ता रोको आंदोलनामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी बांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। महाराष्ट्र सरकारने जी कर्जमाफी या ठिकाणी जाहीर केली ती कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे। आवळा द्यायचा कोळा काढायचा ही जुनी पंतांची नीती फडणवीसांनी या ठिकाणी दाखवलेली आहे। इकडे त्यांच्या मित्रांना हजारो लाखो कोटीचे कर्ज माफ करायचे, ते अडाणी असो अंबानी असो। 15 लाख कोटीचा त्यांचा मेहता गुजरातचा या देशाला चुना लावतो, त्याला हात लावत नाहीत। परंतु काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचे पैसे देऊ शकत नाहीत, त्याच्यावर कर्जाचा डोंगर होतो। मुलाबाळांचे लग्न असतील, आई वडिलांचं औषधोपचार असेल, या सर्वाला पैसा कमी पडतो। त्यातून अनेक प्रकारे मोठ्या आत्महत्या आपल्याला दिसून आलेल्या आहेत। या आत्महत्येवर शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न या सरकारकडून अपेक्षित होता नव्हे। त्यांनी तसं आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यात केलं होतं। 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 असं 3 वेळाला फडणवीस बोलले होते। विसरले का पडळकर तुमचे फडणवीस? आणि माझा तर चॅलेंज आहे, तुम्ही तुम्ही म्हणता ना रोहित पवारांची कर्जमाफी स्टंट आहे। अरे तुम्ही 1000 लोकांसमोर या आणि या कर्जमाफीचं समर्थन करून दाखवा। नाही लोकांनी तुम्हाला पायाखाली तोडवलं तर नावाचा मी प्रसेनजित पाटील नाही। तुम्हाला तुमची जागा दाखवायला मी रस्त्यावर येऊन या लोकांसमोर म्हणून दाखवा, दिलेली कर्जमाफी ही चांगली आहे। लोक तुम्हाला घरी परत वापस देखील जाऊ देणार नाहीत। तुमचे कपडे नाही फाडले तर याद राखा। तरी या सरकारने रोहित दादा या शेतकऱ्यांच्यासाठी अन्नत्याग करायला बसलेले आहेत। त्या ठिकाणी पंढरपूरला विठोबाच्या चरणी दे त्या ठिकाणी लीन झालेले आहेत। काल त्यांच्या वडिलांनी जाहीर केलं की माझा मुलगा मी शेतकऱ्यांसाठी झोळीत टाकतो। त्याच्या आपल्या झोळीत टाकला तर ही आपली जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे आणि या सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे। आणि ही सरकारने जर कर्जमाफी दिली नाही तर होणारं आंदोलन अतिशय भयानक राहणार आहे, भीषण राहणार आहे। त्या सर्व गोष्टीला सरकार जबाबदार राहील, फडणवीस सरकार जबाबदार राहील, मोदी सरकार जबाबदार राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। सरकार आमचे